हॅलो स्टुडंट, आज आपण MSc IT एक्झाममध्ये येणारे प्रॅक्टिकल क्वेश्चनची टेस्ट पाहणार आहे. डिलीट अ फोल्डर एन्व्हायरमेंट स्टोअर्ड इनसाइड द सपोर्ट फोल्डर. तर यामध्ये बघा, आपल्याला फोल्डर डिलीट करायचं आहे. एन्व्हायरमेंट नावाचं फोल्डर डिलीट करायचं आहे आणि ते स्टोअर्ड ते कुठे आहे? सपोर्टमध्ये आहे. तर इथे सपोर्टला क्लिक करा आणि इथे हे येलो कलरचे जे असतात ते फोल्डर असतात, यावरती क्लिक करा, राईट क्लिक आणि डिलीट. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज ॲप्रोप्रिएट फंक्शन टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज मार्क फॉर ऑल स्टुडंट्स इन कॉलम एम. कॉलम एममध्ये आपल्याला ॲव्हरेज मार्क काढायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांचे. तर मी इथे ॲव्हरेज सेलमध्ये क्लिक केलेले आहे. फंक्शनला क्लिक करा, यामधून ॲव्हरेज फंक्शन सिलेक्ट करायचे, ओके. आणि या पण पहिल्या विद्यार्थ्यांच्या मार्कांची रेंज दिलेली आहे. नंतर ओके करा आणि इथं कॉर्नरला घेऊन हे असे ड्रॅग करायचे आहे. नंतर साईडला क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट कॉपी द फॉर्मॅट ऑफ द टेक्स्ट आर्टिकल टायटल 1. आर्टिकल टायटल 1चा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे अँड ॲप्लाय इट टू द टेक्स्ट आर्टिकल टायटल 2. तर इथं आर्टिकल टायटल 1ला मी सिलेक्ट केलेले आहे. त्याचा फॉर्मॅट म्हणजे आपण जे बोल्ड इटॅलिक केलेले असते त्याला फॉर्मॅट म्हणतात. तर हा फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी मी हे सिलेक्ट केले, फॉर्मॅट पेंटरला क्लिक केलेले आहे आणि नंतर मी आर्टिकल टायटल 2 याला सिलेक्ट केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज द फॉन्ट नेम ऑफ सेकंड सेंटेन्स ऑफ गिवन डॉक्युमेंट बुक अँटिक्वा. सेकंड सेंटेन्सचं आपल्याला फॉन्ट चेंज करायचं आहे. तर या मार्जिन एरियामध्ये आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा तेवढंच एक सेंटेन्स सिलेक्ट होते. तर सेकंड सेंटेन्स मी सिलेक्ट केलेले आहे आणि होम टॅबमध्ये इथे फॉन्ट आहेत, हे अल्फाबेटिकली आहेत. यामधून बुक अँटिक्वा म्हणजे बीमध्ये आपल्याला हा फॉन्ट मिळेल. तर इथं बुक अँटिक्वा यावरती मी क्लिक केलेले आहे अँड सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू हॅव क्रिएटेड बर्थडे ग्रीटिंग कार्ड फॉर युअर फ्रेंड. यू वॉन्टेड टू चेंज द बॅकग्राऊंड ऑफ द ग्रीटिंग कार्ड. जेव्हा वर्डमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करायची असते तेव्हा डिझाईनला क्लिक करा. हाऊ विल यू ॲप्लाय पर्पल मेश टेक्स्चर. पर्पल मेश टेक्स्चर हे बॅकग्राऊंड ॲप्लाय करायचे आहे. तर इथं डिझाईनमध्ये पेज कलर, इथे फक्त 1 कलर आहेत. इथे फिल इफेक्ट्सला क्लिक करा, यामध्ये टेक्स्चर आणि इथे आपल्याला नावं डिस्प्ले होतात आणि यामधून पर्पल कलर कुठे आहे ते पाहूया आणि पर्पल मेश हे या ठिकाणी नाव आलेलं आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूव द फाईल yuvraj.jpg फ्रॉम पॅलेस फोल्डर टू ताज. पॅलेस फोल्डर हे येलो कलरचे फोल्डर आहेत, त्यामध्ये मी पॅलेस फोल्डरला क्लिक केले. त्यामध्ये युवराज नावाची फाईल आहे JPG. यावरती मी राईट क्लिक करते, कॉपी, मूव्ह म्हणजे कट करायची, मूव्ह म्हणजे कट आणि ती फाईल ताजमध्ये पेस्ट करायची आहे. तर इथे मी बॅक ॲरोला क्लिक करते, ताजला डबल क्लिक आणि राईट क्लिक, पेस्ट. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मर्ज अँड सेंटर द हेडिंग ब्लड डोनर डेटाबेस. इथं ब्लड डोनर डेटाबेस हे हेडिंग मी सिलेक्ट केलेले आहे. ब्लड डोनर डेटाबेस A4 पासून H4 पर्यंत म्हणजे ही कंप्लीट इथपर्यंत रो सिलेक्ट करायची आहे, A4 पासून H4 पर्यंत. आणि इथं मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा, मर्ज अँड सेंटर. तर हे कंप्लीट सिलेक्ट केले आणि इथं मर्ज अँड सेंटरमधून या मर्ज अँड सेंटरला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द पेज ओरिएंटेशन ऑफ द गिवन डॉक्युमेंट टू लँडस्केप. पेजशी संबंधित काही सांगितल्यानंतर आपल्याला ते लेआउटमध्ये अवेलेबल असतं. तर ओरिएंटेशन पेजचे 2 टाईप आहेत, एक पोर्ट्रेट आणि एक लँडस्केप. तर लँडस्केप म्हणजे आडवं पेज झालेलं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट क्रिएट अ हायपरलिंक फॉर द टेक्स्ट प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला आपल्याला हायपरलिंक द्यायची आहे. तर इथं मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट हे टेक्स्ट मी सिलेक्ट केलेले आहे. एक्झॅक्ट मी तेवढेच टेक्स्ट सिलेक्ट केले. इन्सर्टमध्ये गेलो आणि या ठिकाणी लिंक आहे आणि लिंकमध्ये मी हे कंप्लीट टेक्स्ट सिलेक्ट करते, Ctrl+C आणि मी इथं क्लिक केलेले आहे ॲड्रेस बारवर आणि इथे Ctrl+V, ओके. सेव्ह अँड नेक्स्ट.
इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ॲक्शन बटन होम नावाचं ॲक्शन बटन घ्यायचं आहे एनिवेअर इन द लास्ट स्लाईड. तर ह्या स्लाईड अशा स्क्रोल करायच्या. इथे शेवटच्या स्लाईडला क्लिक करा. इन्सर्ट यामध्ये शेप्समध्ये जावा आणि शेप्समध्ये इथे ॲक्शन बटन आहे. तर लास्ट स्लाईडवर होम नावाचे ॲक्शन बटन आपण इन्सर्ट करायचे. ओके. इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लिट ऑल द टेक्स्ट इंटू 2 कॉलम्स. इथे जे आपल्याला टेक्स्ट दिलेले आहे ते आपल्याला काय करायचे 2 कॉलममध्ये डिवाईड करायचे, स्प्लिट करायचे. तर कॉलममध्ये डिवाईड करण्यासाठी लेआउटमध्ये जायचं. यामध्ये कॉलम आणि इथं 2 कॉलम्स. तर असं हे टेक्स्ट 1 कॉलममधील टेक्स्ट 2 कॉलम्समध्ये डिवाईड झालेले आहे. डिलीट द फ्लावर इमेजेस फ्रॉम ऑल द स्लाइड्स. सगळ्या स्लाईडवरच्या फ्लावर इमेजेस आपल्याला डिलीट करायचे आहेत. तर ही फर्स्ट स्लाईड आहे त्यावरती इमेज डिलीट केली. त्यानंतर सेकंड स्लाईडवरची इमेजला क्लिक केलं, तीसुद्धा इमेज डिलीट केली. थर्ड स्लाईडला क्लिक केलं आणि ती पण इमेज डिलीट केलेली आहे. 7 नेक्स्ट. रिनेम द फाईल pic3.jpg ॲज picture3.jpg स्टोर्ड इन इमेज. कोणत्या ठिकाणी आहे इमेजमध्ये. तर मी या फाईलला क्लिक केले, राईट क्लिक रिनेम आणि इथं मी नाव देते PICTURE picture3 असे नाव दिलेले आहे. एक्सटेन्शन नसेल तर द्यायची गरज नाही आणि असेल तरीसुद्धा चेंज करायची गरज नाही. 7 नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन डिलीट एनी वन प्लेस होल्डर. हे जे बॉक्स असतात टेक्स्ट बॉक्स यांनाच प्लेस होल्डर असा शब्द वापरला जातो. तर या बॉक्सवरती क्लिक करा टेक्स्ट बॉक्सवर आणि त्याला डिलीट करायचे. कॉपी द फाईल strategy.txt फ्रॉम द गिवन फोल्डर. म्हणजे दिलेल्या फोल्डरमध्ये स्ट्रॅटेजी नावाची फाईल आहे त्याला कॉपी करायचे. राईट क्लिक कॉपी आणि ती कुठं घ्यायची इनसाइड द फोल्डर ABC. ABCला मी डबल क्लिक केले आणि या ठिकाणी मी पेस्ट केलेली आहे. 7 नेक्स्ट. इन द गिवन वर्कशीट कीप फर्स्ट 2 कॉलम्स विजिबल व्हाईल स्क्रोलिंग इन द वर्कशीट. जेव्हा आपण वर्कशीट स्क्रोल करणार आहेत तेव्हा हे पहिले 2 कॉलम परमनंट राहायला हवे. तर त्यासाठी आपण C कॉलमला क्लिक करायचे आणि व्ह्यूमध्ये इथे फ्री स्पॅन आणि यामध्ये फ्री स्पॅन. तर जेव्हा आपण हे स्क्रोल करतो कॉलम तेव्हा हे पहिले AB हे कॉलम परमनंट राहतात. सेव्ह अँड नेक्स्ट. ॲप्लाय अंडरलाईन इफेक्ट अँड ऑरेंज बॅकग्राऊंड कलर टू द सेल B12. या ठिकाणी आपण B12ला क्लिक करायचे आहे. मी इथे B12ला क्लिक केलेली आहे आणि यामध्ये अंडरलाईन करायची. प्रथमतः मी इथं अंडरलाईनवर क्लिक करते आणि फिल कलरमधून इथं मी ऑरेंज कलर ॲप्लाय करते. साईडला क्लिक करून मी 7 नेक्स्ट केलेली आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ न्यू स्लाईड विथ टायटल अँड कंटेंट. मी इथे शेवटी क्लिक केले, न्यू स्लाईडमध्ये गेलो आणि यामध्ये टायटल अँड कंटेंट यावरती मी क्लिक केलेली आहे. 7 नेक्स्ट. कॉपी ऑल बिटमॅप फाईल्स. म्हणजे याच्यामध्ये ज्या फाईल्स आहेत फ्रॉम इमेजेस फोल्डर. इमेजेस फोल्डरमध्ये ह्या BMP फाईल आहेत. हे फाईल नाही आहे, हे फोल्डर आहे बिटमॅप नावाचं. तर इमेजेसमध्ये कॉपी ऑल बिटमॅप फाईल्स इमेजेसमध्ये आहेत. तर ही इमेजेस ओपन केलेला आहे आणि यामध्ये मी एका फाईलला क्लिक करते. शिफ्ट प्रेस करून राईट ॲरो कीच्या सहाय्याने मी ह्या सर्व फाईल सिलेक्ट केलेल्या आहेत. या फाईलवरतीच मी राईट क्लिक करते, कॉपी, नंतर मी बिटमॅप फोल्डर ओपन केलेले आहे, राईट क्लिक आणि पेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इन द गिवन स्प्रेडशीट ॲटोफिट द विड्थ ऑफ द कॉलम बी कॉलमची विड्थ ॲटोफिट करायची आहे. त्यासाठी मी B कॉलमवर क्लिक केले आणि या ठिकाणी फॉर्मॅट आणि फॉर्मॅटमध्ये ॲटोफिट कॉलम विड्थ यावरती क्लिक करायची आहे. 7 नेक्स्ट. ओपन विंडोज vista.txt ही फाईल आहे. ज्याच्यापुढे डॉट देऊन काहीतरी लिहिलेलं असतं त्या फाईल असतात. म्हणजे हे एक्सटेन्शन आहे. फ्रॉम सपोर्ट फोल्डर. मी सपोर्ट फोल्डर ओपन केले. windows.txt फाईल मी ओपन केलेली आहे. डिलीट ऑल टेक्स्ट. पूर्ण टेक्स्ट मला डिलीट करायचे असल्यामुळे मी Ctrl A केलं. कंप्लीट टेक्स्ट सिलेक्ट झालेले आहे आणि कीबोर्डवरील मी डिलीट की प्रेस केलेली आहे. नंतर फाईलमध्ये जायचे, सेव्ह करायची. इथे सांगितलेले आहे
अँड सेव्ह द फाईल आणि नंतर फाईल क्लोज करायची. 7 नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ॲप्लाय बोल्ड अँड अंडरलाईन स्टाईल टू द थर्ड सेंटेन्स. तर इथं थर्ड सेंटेन्सला सिलेक्ट करायचे. मार्जिन एरियामधून सेंटेन्स सिलेक्ट केल्यानंतर बरोबर तेवढेच सेंटेन्स सिलेक्ट होते आणि याला बोल्ड आणि अंडरलाईन हे दोन्ही इफेक्ट द्यायचे आहेत. डी सिलेक्ट. 7 नेक्स्ट. कॉपी द फाईल सपोर्ट question.docx म्हणजे सपोर्ट ही फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नावाची फाईल आहे. यावरती मी राईट क्लिक करते आणि याला मी कॉपी करते. नंतर सपोर्ट ऑलरेडी ओपन आहे. नंतर मी होमला डबल क्लिक केले, इंडेक्सला डबल क्लिक केले, राईट क्लिक पेस्ट आणि यामध्ये मी पेस्ट केलेली आहे. 7 नेक्स्ट. अरेंज एक्सेल डेटा बाय सॉर्टिंग कॉलम एफ. एफ कॉलमच्या मध्ये मी कुठेही क्लिक करते सॉर्टिंग करण्यासाठी. एफ कॉलम सॉर्ट करायचा आहे म्हणून या कॉलममध्ये मी एके ठिकाणी क्लिक केलेले आहे आणि होम टॅबमध्ये इथं सॉर्ट आहे आणि यामधून आपल्याला Z to A या ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचे आहे. हे A to Z आहे आणि हे Z to A आहे. डी सिलेक्ट. 7 नेक्स्ट. ॲड द टेक्स्ट लेन्सटाऊन हायस्कूल. लेन्सटाऊन हायस्कूल हे टेक्स्ट ॲड करायचे आहे टू द फुटर अँड ॲप्लाय इट टू ऑल स्लाईड. तर इथे मी इन्सर्टला क्लिक केले, हेडर फुटर, नंतर मी इथं फुटरला क्लिक केलेली आहे आणि इथे लेन्सटाऊन हायस्कूल हे कंप्लीट मी सिलेक्ट केलेले आहे. कंट्रोल C. फुटरमध्ये मी क्लिक केले, कंट्रोल V. इथे बघा माझ्याकडून हे साईन आलेलं आहे तर ते मी कट करून घेते आणि ॲप्लाय टू ऑल सर्व स्लाईडला सांगितलेले आहे म्हणून मी इथे ॲप्लाय टू ऑल. 7 नेक्स्ट. डिलीट अँड एंटायर टेबल. एंटायर म्हणजे कंप्लीट टेबल आपल्याला डिलीट करायचं आहे. तर मी हा टेबल सिलेक्ट केलेला आहे. टेबलशी संबंधित इथं लेआउट टॅबला क्लिक केलेलं आहे. इथं डिलीट देन डिलीट टेबल. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज एक्सेल डेटा बाय सॉर्टिंग कॉलम एफ. परत आपल्याला एफ कॉलम सॉर्ट करायचा आहे. एफ कॉलममध्ये मी क्लिक केलेले आहे. नंतर आपण होम टॅबमध्ये आहेत सॉर्ट आणि हा आपल्याला कॉलम A to Z या ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचा आहे. 7 नेक्स्ट. कॉपी द फाईल keyboard.txt फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर. हार्डवेअरमध्ये फाईल आहे. हार्डवेअरला मी डबल क्लिक केले, कीबोर्डला क्लिक केले, राईट क्लिक, कॉपी आणि ती फाईल कुठे घ्यायची आपल्याला होमला डबल क्लिक केले, इंडेक्सला डबल क्लिक केले आणि या ठिकाणी इंडेक्समध्ये पेस्ट करायची आहे. प्रथमतः आपण कोठे आहे ते पाहायचे आणि कोठे घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला ती फाईल घ्यायची आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट टोटल मार्क्स ऑफ फर्स्ट स्टुडंट. पहिल्या विद्यार्थ्याचे मार्क कॅल्क्युलेट करायचे आहे यूजिंग ॲप्रोप्रिएट फंक्शन इन अ सेल L2. इथे मी L2 मध्ये क्लिक केले आणि या ठिकाणी हा डेटा मी सिलेक्ट केलेला आहे मार्क्सचा आणि ॲटोसमला क्लिक केली. नंतर मी ह्या पहिल्या विद्यार्थ्याच्या टोटल मार्क्सवर क्लिक करते आणि इथं सांगितलेले आहे रिफ्लेक्ट सेम फॉर्म्युला L3 to L21. मग याच्यावरती क्लिक करून आपण हे असे ड्रॅग करायचे आहे म्हणजे हा फॉर्म्युला रिफ्लेक्ट होतो. 7 नेक्स्ट. इन द गिवन MS Word डॉक्युमेंट रिप्लेस द वर्ड एलिमेंट. हा शब्द आहे या डेटामध्ये या फाईलमध्ये तर तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. तर मी इथं होममध्ये रिप्लेसवरती क्लिक केलेले आहे. एलिमेंट हा शब्द या शब्दाच्या वरती बरोबर मध्यभागी 2 वेळेस क्लिक केले, कंट्रोल C तर एक शब्द सिलेक्ट होतो, कंट्रोल V आणि नंतर पार्ट या शब्दाच्या मध्यभागी 2 वेळेस क्लिक केले, कंट्रोल C आणि रिप्लेस विथ या ठिकाणी मी हा शब्द पेस्ट केलेला आहे. रिप्लेस ऑल डन. वी मेड 11 रिप्लेसमेंट म्हणजे 11 वेळेस हा शब्द होता तो शब्द बदललेला आहे. 7 नेक्स्ट. इन्सर्ट ॲडिशनल 7 स्लाईड. ॲडिशनल म्हणजे आणखी 7 स्लाईड घ्यायच्या आहेत. तर इथे न्यू स्लाईड 1 अशा मी एकूण 7 स्लाईड घेते आणि पहिली एक अशा आपल्याकडे 8 स्लाईड झालेले आहेत. हाईड सेकंड स्लाईड आणि इथं नंबरप्रमाणे 2 नंबरच्या स्लाईडला क्लिक केलं, स्लाईड शो आणि यामध्ये हाईड स्लाईड करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज लेआउट ऑफ स्लाईड 2. इथे स्लाईड 2 आहे याचा लेआउट आपल्याला चेंज करायचा आहे. तर होम टॅबमध्ये इथे लेआउट आहे आणि कंटेंट विथ कॅप्शन यावरती क्लिक करायची. 7 नेक्स्ट.
इन द गिवन डॉक्युमेंट ॲप्लाय डबल अंडरलाईन स्टाईल टू द वर्ड एजेंडा. एजेंडाला मी डबल क्लिक केले, हे अजेंडा वर्ड मी सिलेक्ट करते एक्झॅक्ट, आणि याला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. तर इथे यूवर क्लिक करा, इथं नाव येते डबल अंडरलाईन, यावरती क्लिक करायची. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲड न्यू स्लाइड्स इन द गिवन प्रेझेंटेशन. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 8 नवीन स्लाईड घ्यायच्यात, तरी मी इथं ब्लँक स्लाईड 8 घेते. 8 स्लाईड घेतल्या. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स विथ टेक्स्ट विंडोज इन द फर्स्ट स्लाईड. फर्स्ट स्लाईडला मी क्लिक केले, इन्सर्टमध्ये जायचे, टेक्स्ट बॉक्स, आणि या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा. इथे विंडोज शब्द कॉपी करायचा, मी हा शब्द सिलेक्ट करते, Ctrl+C, आणि या टेक्स्ट बॉक्समध्ये पेस्ट करायचा. नंतर या टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायची. युजिंग कॉपी पेस्ट ऑप्शन पेस्ट द टेक्स्ट बॉक्स इन ऑल रिमेनिंग स्लाईड. आणि हा टेक्स्ट बॉक्स जो आहे तो सर्व स्लाईडवर पेस्ट करायचा आहे, म्हणून मी या टेक्स्ट बॉक्सला क्लिक केले, कॉपी, आणि हा सर्व स्लाईडवर पेस्ट करून घ्या. एकदा कॉपी केल्यानंतर आपण मल्टिपल टाइम्स पेस्ट करू शकतो. तर मी असं सर्व स्लाईडवर हे पेस्ट केलेले आहे. पेस्ट. नंतर सांगितलेले आहे व्ह्यू द प्रेझेंटेशन इन स्लाईड सॉर्टर व्ह्यू. तर इथे व्ह्यूमध्ये जायचे आणि इथं स्लाईड सॉर्टर व्ह्यू. तर अशा प्रकारे आपल्या सर्व स्लाईड्स आपल्याला दिसतील. सेव्ह अँड नेक्स्ट. हे आपण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत.